दरवर्षी अश्विन महिन्यामध्ये येणारं शारदीय नवरात्र हे बरंच काही सांगून जाते। यंदा देवीचं वाहन कोणतं आहे? दरवर्षी देवी वेगवेगळ्या वाहनावरून येत असते आणि यंदा देवीचं वाहन कोणतं आहे? ज्या वाहनावरून यावर्षी देवी येत आहे तर हे वर्ष कसं जाणार आहे यावरून कळते। देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावरून येते आणि आपल्या भक्तांसाठी खूप काही घेऊन येत असते। यंदा शारदीय नवरात्र 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे। 12 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र राहणार आहे। त्यामुळे भक्तांनी या 9 दिवसांमध्ये देवीची उपासना करून आपल्या इच्छा पूर्ण करून घ्याव्या। तर नमस्कार मंडळी, विभूती दर्शन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। लवकरच नवरात्राला सुरुवात होत आहे आणि नवरात्र येण्याआधी आपल्याला देवी कशावरून येत आहे, नवरात्राची सुरुवात कधी होत आहे, कोणत्या मुहूर्तावर घटस्थापना करावी या संदर्भाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी विभूती दर्शन या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। गेल्या वर्षी देवीचं वाहन हत्ती होतं आणि 2024 मध्ये देवीचं वाहन पालखी आहे। सर्वात आधी समजून घेऊया की देवीचं वाहन हे कसं ठरवले जाते। ज्योतिषानुसार, पंचांगानुसार आणि आपल्या हिंदू धर्मातील काही शास्त्रानुसार देवीचं वाहन ठरवलं जाते। एका आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत, त्या 7 दिवसाचे 7 वाहन आहेत। त्यानुसार देवी कोणत्या दिवसावर येईल यावरून हे वाहन ठरवलं जाते। जसं यावर्षी नवरात्राची सुरुवात किंवा घटस्थापना ज्या दिवशी होते त्या दिवसापासून नवरात्राची सुरुवात होते। या दिवशी नवरात्राची सुरुवात गुरुवारपासून होत आहे, त्यामुळे गुरुवारी देवीचं वाहन पालखी राहते, म्हणून यंदा देवीचं वाहन पालखी आहे। देवीचं आगमन कधी हत्तीवरून होते, कधी नावेतून होते, कधी पालखीतून होते, तर कधी तिच्या सिंहासनावरून म्हणजेच वाघावरून किंवा सिंहावरून होत असते। तर देवीच्या आगमनाला आणि देवीच्या वाहनाला इतकं महत्त्व का आहे? नवरात्रीची सुरुवात जर शनिवारी आणि मंगळवारी झाली तर देवी घोड्यावरून स्वार होत असते। मग या दिवसांचं आणि वाहनांचं काय महत्त्व आहे? जेव्हा दुर्गा देवी हत्तीवरून येते तेव्हा खूप जास्त पाऊस घेऊन येते आणि ज्या वर्षी पाऊस चांगला पडतो त्या वर्षी पिकं चांगले होतात आणि शेतकऱ्याला पिकं चांगले झाले तर मजुरापासून ते एका मोठ्या व्यावसायिकापर्यंत त्याचा चांगला फायदा होत असतो। दुर्गा देवी जर घोड्यावर आली तर यश समृद्धी घेऊन येते आणि जर देवीचं आगमन पालखीतून होत असेल तर असं म्हणतात की आरोग्याविषयीचे प्रश्न निर्माण होतात, जसं की कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, महामारीसारखे रोग निर्माण होऊन सामान्य जनतेला त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागतो। एकंदरीतच यावर्षी देवी ज्या वाहनातून येत आहे त्यावरून बऱ्याच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, पण भक्तांनी काळजी करू नये, कारण बऱ्याच बिमाऱ्या येत राहतात आणि निसर्गाचा नियम आहे की निसर्गाने जितकं दिलं आहे तितकंच तो घेतो, यावर तो घेत नाही आणि आपल्याला जितकं पाहिजे आहे तितकंच तो देतो। म्हणून देवीच्या भक्तांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय न धरता देवीची आराधना करा, सात्विक मनाने देवीचे पूजन करा आणि विशेष म्हणजे लोकांचे कल्याण करा। तुम्ही जर लोकांचं कल्याण करत असाल तर निश्चितच तुमचं सुद्धा देवी कल्याण होणार आहे, कारण देवी आपल्या भक्तांच्या हातूनच लोकांचं कल्याण करून घेत असते। तर त्यामुळे तुम्ही सुद्धा लोकांचं कल्याण करून आपलं सुद्धा कल्याण त्यामधून करू शकता। प्रत्येक वर्षी देवी कोणत्या ना कोणत्या वाहनावरून येणार आहे आणि यावर्षी देवी जरी पालखीतून किंवा डोलीतून आली असली तरी पुढच्या वर्षी ती जे ह्या वर्षी घेऊन जाईल ते पुढच्या वर्षी भरभराटीने देईल, कारण मागच्या वर्षी देवीचं वाहन हत्ती होतं तर मागच्या वर्षी लोकांना खूप भरभराट झाली असेल आणि त्यामुळे जर आपल्याला मागच्या वर्षी फायदा झाला असेल तर यावर्षी तोटा होणारच आहे। हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे कोणीही चिंता करू नये, कारण यावर्षी देवी पालखीतून आली आहे तर आपलं खूप वाईट होईल असं काही नाही, कुणाचंही वाईट होत नाही। मात्र वाईट हे तुमचे विचार असतात जे आपलं वाईट करतात, त्यामुळे जर तुमचे विचार शुद्ध असेल, तुमचं मन शुद्ध असेल तर तुमचं कोणीही वाईट करू शकत नाही। देवीच्या आगमनाचा आणि वाहनाचा हाच अर्थ असतो। बरेच लोक या पृथ्वीवर वाईट सुद्धा आहे, ज्यांनी जितकं जमा करून ठेवलेलं असेल तितकं काढण्यासाठी देवी देवतेला काही त्रास घ्यावा लागतो आणि काही त्रास लोकांना सुद्धा द्यावा लागतो। त्यामुळे गेल्या वर्षी जितक्याही वाईट गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी यावर्षी देवी पालखीतून येत आहे आणि त्यामुळे तिचा भक्तांवर थोड्या बहुत प्रमाणात चांगला वाईट परिणाम होणारच आहे। त्यामुळे तुमची जर भक्ती शुद्ध असेल तर माता राणीचा, महालक्ष्मीचा, आई भवानीचा तुमच्यावर आशीर्वादच आहे। तर अशाच पद्धतीने देवी दरवर्षी येत राहील। कधी तिचं वाहन सकारात्मक राहील तर कधी नकारात्मक राहील। मग हा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर सुद्धा होईल, कारण देवी देवतांना त्यांचं काम करावं लागते। जे मनुष्य वाईट वागत असतील तर त्यांना धडा शिकवण्यासाठी
देवी देवतांना सुद्धा वाईट वागावं लागते आणि काही चांगले लोक असतात ज्यांचं कल्याण करण्यासाठी देवी देवता आपल्या चांगल्या आणि सकारात्मक वाहनावरून येऊन भक्तांचं कल्याण सुद्धा करत असतात। 3 ऑक्टोबरला प्रतिपदा तिथीवर नवरात्राची सुरुवात होणार आहे। घटस्थापनेचा मुहूर्त मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला होता। घटस्थापना कशी करावी, घट कोणी बसवावा यासारखे तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न होते जे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे त्याची उत्तरे दिली आहे। जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला व्हिडिओमधून संपूर्ण माहिती मिळेल। आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करा। काही प्रश्न असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा।